आशुतोष, नमस्कार. स्वागत आहे तुझं आपल्या ह्या शोवरती. थँक तुझा यू. पहिला किस्सा काय होता? माझा पहिला किस्सा असा आहे, की 2008 या सालचा आहे. ओके. तेव्हा म्हणजे जस्ट एक आम्ही टीनेजमध्ये होतो हं. आणि सात ॲक्चुअली मी मूळचा सातारचा आहे. ओके. सातारा गाव माझं आहे आणि सातारामध्ये असताना मध्ये जी उन्हाळ्याची सुट्टी लागायची, हां. त्या दरम्यान आम्ही गावी जायचो. तर उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये जेव्हा होती तेव्हा पिराची यात्रा म्हणून एक गावी आम्ही हे करतात, सेलिब्रेट वगैरे करतात. तर असाच हं. एका गावात आम्हाला म्हणजे इन्व्हिटेशन आलं होतं. म्हणजे माझ्या काकाच्या मित्रांनी आम्हाला इन्व्हाईट केलं होतं. पिराची यात्रा हा काय प्रकार आहे पण? ॲक्चुअली जितकं मला माहिती आहे पिराची यात्रा म्हणजे एक कुठलेतरी देव आहे. जसे गावचे जे हे असतात राखणदार असतात. हं, हं, हं. तसे इतर इतर समाजात आय मीन धर्मातले जे काही आहेत मुस्लिम धर्माची त्यांची ती त्यांच्या देवाची कुठली ती यात्रा आहे. सो मला अच्छा. परफेक्टली माहीत नाही, पण जितकं मला माहिती आहे ते ते मी तुम्हाला सांगतोय. ओके. सो त्या यात्रेसाठी आम्हाला त्यांनी जेवायला बोलावलं होतं. तर काकांनी आणि आणखी एक माझा एक भाऊ होता, चुलत भाऊ होता. सो आम्ही तिघांनी डिसाईड केलं, की ठीक आहे आपण जाऊया. तर काका म्हणजे मूळचं आमचं गावचं असल्यामुळे त्याला कसं की गावची जरा कामं वगैरे बघायला लागायची दिवसभरात. हं, जसं हं. की शेतात पाणी देणं म्हणा किंवा अ, गुरांना बघणं किंवा संध्याकाळचं त्यांना चारा वगैरे टाकणं, त्या गोष्टी असायच्या. तर काकांनी सांगितलं की आपण 6:30-7 वाजता जाऊया आपण. सगळी कामं आटपली की आपण जेवायला जाऊया. हं. सो म्हटलं ठीक आहे. मग ते काम वगैरे होईपर्यंत रात्रीचे 8:30 होऊन गेलेले. तर हं, हं. म्हटलं काय करायचं, जायचं की नाही जायचं? तर म्हटलं नाही जाऊया. एवढं तर आपण बोलवलंय. परत तुम्हाला कधी अशी यात्रा बघायला मिळणार नाही, तर तुम्ही देखील चला आमच्यासोबत. हं. तो म्हटलं ठीक आहे. तर 8:30च्या दरम्यान आम्ही निघालो. तर त्यावेळेला एम-ए-टी म्हणून एक टू व्हीलर असायची आपली. हं, हं. बजाजची हं. एम-ए-टी त्यावेळेला ती खूप प्रचलित असायची. तर आमच्या घरात ती एकमेव एम-ए-टी होती आणि कुठे जायचं असेल तर त्यानेच आम्ही जायचो. हं, हं. सो आम्ही तिघं त्या गाडीवरनं जायचं ठरवलं. पण गाडी चालवणारा परफेक्ट आमचा काकाच. त्यावेळेला ओके. आम्हाला गाडी वगैरे चालवायला जमायची नाही. हं, एक हं. जस्ट एक म्हणजे काय गाडीचं म्हणजे यायचं गाडीच चालवायला आम्हाला यायची नाही. सो काकाला परफेक्ट यायची तर काका म्हटलं, की आपण जाऊया. हं. तर त्या गाडीचा एक प्रॉब्लेम असायचा, की रात्रीची लाईट कशी असायची, की आपण जितका रेस वाढवणार तेवढी ती लाईटचा प्रकाश जास्त पडायचा. अच्छा. हां, तो हं. एक त्या इश्यू होता त्याचा. तर आम्ही म्हटलं, की काय करायचं? रिस्क हं. घ्यायची का? कारण त्यावेळेला गावाला लाईटीचा एवढं काय हे नव्हतं. म्हणजे हं, हं. डेव्हलपमेंट इतकं झालं नव्हतं त्यावेळेला आणि रस्ते पण एवढे चांगले नव्हते. म्हणजे ॲक्सिलेट जास्त दिला की लाईट कमी व्हायची की जास्त व्हायची? जास्त व्हायची, जास्त व्हायची. जास्त व्हायची. हं. तर काका म्हटले, "ठीक आहे, मी करेन मॅनेज. आपण जाऊया." सो काहीतरी 8:30 वाजता आम्ही निघालो आणि 8:30ला निघताना व्यवस्थित गेलो. काही प्रॉब्लेम नव्हता. मस्तपैकी म्हणजे अशी चांदण्या वगैरे होत्या गावामध्ये आणि पोहोचलो तिकडे काहीतरी 8:45च्या दरम्यान पोहोचलो. कारण डिस्टन्स काही जास्त लांब नव्हता. हं, फक्त हं. 7 ते 8 किलोमीटरचा अंतर होतं त्या हं, माझ्या हं. गावात आणि समोरच्या गावामध्ये. तर झालं असं की आम्ही मधल्या रोडने जेव्हा जायचो तिथे एक ब्रिज लागतो. ती नान्नी वस्ती म्हणून आहे तिकडे. अच्छा. तर तिथे खाली एक ब्रिज आहे. म्हणजे नदीच्या वर एक ब्रिज आहे. तर ओके. तिथून येणं-जाणं करावं लागतं. सो तिकडं आम्ही गेलो, जेवलो वगैरे. तर तिकडे थोडा टाईम गेला. टाईमपास करत रात्रीचे काहीतरी 10:30-11 वाजले. ओके. तर तिथले त्याचे जे मित्र म्हणत होते, की आजचे दिवस थांब. तुम्ही पाहिजे तर उद्या सकाळी जा. जागा आता चांगली नाहीये. अच्छा. हां. तर ॲक्चुअली आम्ही तिथं नवीन असल्यामुळे काका म्हटले, की "यांच्या पुढे काय बोलू नको. मुंबईवरून आलेत, पोरं घाबरतील." हं, हं, हं. तर काकाला म्हटलं, "काय नाही," म्हटलं, "चल, कारण थोडंच आपलं एडव्हेंचर आहे, थ्रिल आहे. मुंबईमध्ये कधी असं आम्हाला फिरायला मिळत नाही. हं, हं. जाऊया आपण, काही प्रॉब्लेम नाहीये." "हां, चल जाऊया." तरी पण ते म्हणत होते, की "ऐका माझं, आजचे दिवस थांबा. तुम्ही आता जस्ट नॉन-व्हेज वगैरे खाल्ले, तर नका रिस्क घेऊ तुम्ही." हं, हं. तर आम्ही काय एवढा विश्वास ठेवत नव्हतो त्यावेळेला. म्हटलं, "काय काय होत नाही," म्हटलं, "जाऊया." कारण रात्रीचं कसं, की आम्हाला गावी गेलं, की आमच्या घरामध्येच आम्हाला झोप लागते. असं कुठे आम्ही थांबलेलो नाहीये. ओके. इव्हन आजोळी जरी गेलो तरी आम्ही एका दिवसात लगेच जाऊन येतो. हं, हं. तर काकाला म्हटलं, "काय नाही काका, आपण जाऊया." इव्हन माझा भाऊ पण म्हणत होता, की "नाही, आपण जाऊया." तर रात्रीचं झालं कसं, की आम्ही निघालो. गावातून जस्ट एक त्यांची वेश ओलांडली आम्ही आणि पुढे येता-येता अ, पुढे येता-येता परत ते प्रॉब्लेम असा झाला, की ती जी तुम्हाला म्हटलं, की हं, लाईटचा जो हं. इश्यू व्हायचा. हं, हं, हं. प्रॉब्लेम होता, की ती लाईट पूर्णपणे बंद झाली. ओके. म्हणजे थोडीशी लाईट जरी चालू असायची ना, ती हं, हं. लाईट पूर्णपणे बंद झाली. अच्छा. आता करायचं काय, तर काकांनी जरा साईडला उभी केली गाडी. तर मग त्यांनी गाडी चालू होती. मोटर म्हणजे गाडी म्हणतात इंजिन चालू होतं. फक्त हं, ती हं. बॅटरी गेलेली. मग काय करायचं, तर माझ्या काकाकडे ना तो एक त्यावेळेचा चायनाचा मोबाईल असायचे, जे हं, हं, हं. नवीन-नवीन मार्केटमध्ये आलेले. सो तो काय म्हटला, की "मग एक काम कर, मोबाईल तू असा पुढे धर. त्याचा टॉर्च मी चालू करतो. तू फक्त टॉर्च धर, गाडी मी चालवेन." हं, म्हटलं, हं. "ठीक आहे, तसं करू आपण." मग टॉर्चचं मी ॲक्चुअली पूर्ण मागे बसलो. मध्ये ओके. माझा भाऊ बसला होता आणि काका पुढे चालवत होता. तर भावाच्या हातात मोबाईल होता. हं, हं. तर चालता-चालता काय झालं, की त्याने तसा धरला. आम्ही आपल्या हळू पुढे येत होतो. तर पुढे आल्यानंतर पुन्हा एकदा गाडीचा परत एकदा इश्यू झाला. गाडी पूर्णपणे बंद पडली. अच्छा. आता गाडी बंद पडली तर करायचं काय? तर काका म्हटलं, "काय नाही, आपण करू काहीतरी." पेट्रोल वगैरे सगळं होतं गाडीमध्ये. तर भाऊ जो मधला होता तो जरा घाबरला. हं, म्हटलं, "अरे यार, त्या दादाचं म्हटलं ऐकायला पाहिजे होतं आपण. हं. थोडं थांबायला पाहिजे होतं."
म्हटलं जाऊ दे, एवढं काय म्हटलं टेन्शन घेतो, हाय म्हटलं काका आपलं कशाला टेन्शन घेतो तू. तर काकाने काय केलं, किक मारली, गाडी काय चालू झाली नाही. आणि गावाला म्हणजे कसे करतात आमच्या इथे, तर गाडी जर चालू होत नसेल तर गाडी आम्ही पूर्णपणे झोपवतो. ओके. पूर्ण झोपवल्यानंतर माहित नाही ती काय ट्रिक आहे ऍक्च्युली, ती गाडी पूर्णपणे आम्ही झोपवली, काकाने उभी केली आणि परत किक मारली आणि गाडी स्टार्ट झाली. ओके. आणि त्यावेळेला ती थोडीशी जो बल्ब होता तो पण चालू झाला. त्यामुळे बॅटरी आम्ही बंद केली. परत थोडं पुढे आलो आणि जो ब्रिज मी तुम्हाला सांगितला होता त्या ब्रिज पर्यंत आम्ही आलो आणि ब्रिज पर्यंत येताना परत लाईट बंद झाली. अच्छा. पण ब्रिजवरती इंजिन चालू येऊन होतं. बंद झाली लाईट. हा, ब्रिजवरती येऊन गाडी बंद झाली. अच्छा. पण हे चालू होती, लाईट थोडी चालू होती. सॉरी, गाडी चालू. इंजिन चालू होतं, लाईट बंद पडली होती. तर काकाने काय केलं, परत तीच ट्रिक केली. म्हणले ते काम कर, तू ते मोबाईल चालू कर, आपण परत तसंच जाऊया पुढे पुढे हळूहळू. मग तिथून जे अंतर आमचं गावचं होतं ते जवळजवळ 5 ते 4 किलोमीटर पर्यंत राहिलं असेल. तर म्हटलं ठीक आहे, काय एवढा प्रॉब्लेम नाहीये. तर ह्यावेळेला भाऊ काय म्हटलं की मी मागे बसतो, तू मध्ये बस, मला ती बॅटरी जरा पकडता येत नाहीये व्यवस्थित. मग मी मध्ये बसलो आणि काकाच्या इथून त्याच्या जस्ट पाठवून आम्ही अशी बॅटरी पकडली होती. तर जेव्हा त्या ब्रिज वरती आलो तर मिडलमध्ये येताना जस्ट एक फ्रॅक्शन ऑफ सेकंड ना असं बाजूला कोणतरी बसल्यासारखं दिसलं मला. अच्छा. हां, कोणतरी असं बाजूला बसल्यासारखं दिसलं. नंतर माझी बघायची ॲक्च्युली हिंमत झाली नाही, कारण जेव्हा मी फ्रॅक्शन ऑफ सेकंड बघितलेलं ना, तिथं कोणतरी एक उबड घालून असं एक कोणतरी बाईक का कोणतरी बसली होती. ओके. हां, म्हणजे आता प्रत्यक्ष सांगता येणार नाही. ती जस्ट अशी बसलेली आणि असं डोक्यावर तिचे ते केस वगैरे काय अशी लोंबत होती. तर म्हटलं बहुतेक आपला हा भास असणार आहे, कारण रात्रीचे तिथे कोण ना कोणतरी येणार का उभं वगैरे राहत असेल. मे बी असं पण एखादी असेल. पण प्रॉब्लेम होता की जेव्हा मी ब्रिजवर होतो तेव्हा त्या ब्रिजवर कोणीच नव्हतं. पण गाडी चालू झाल्यानंतर असं बाजूला बसणं तर म्हटलं इम्पॉसिबल आहे. बाजूला म्हणजे कुठे नक्की दिसली ती? उजव्या साईडला. म्हणजे Okay. एक्झॅक्टली त्या ब्रिजवर वरतीमध्ये असं कुबड घालण्यासारखं असं काहीतरी भास झाला की कुबड घालून कोणतरी बसलंय. Okay. तर गाडी चालू असताना दिसत होतं मला. गाडी चालू असताना दिसलं. Okay. त्यात आणखीन बॅटरी, मोबाईलची बॅटरी आमची चालू होती. तर मोबाईलच्या बॅटरी थ्रू आम्ही पुढे पुढे जात होतो. सो म्हटलं मे बी काही सावली वगैरे असेल कदाचित. पण म्हटलं तर रात्रीची सावली तरी कशी दिसणार, कारण चांदणं वरती असं काय म्हणजे चंद्र वगैरे नाही, चांदणं पडलेलं आहे, तर रिफ्लेक्शन येण्याचा म्हणून प्रश्न येत नाही. तर झालं असं की नंतर भाऊ माझा जो मागे बसलेला त्याने जस्ट एक मला असं म्हणजे पिंच केलं मागून. अरे दादा, तुला असं काय जाणवलं का तिकडे? मी त्याला असं जस्ट खुणवलं, म्हटलं गबस, जस्ट खुणवलं की गबस, गाडी चालू होते त्याला. जर ह्याला जर कळलं काकाला तर तो पण घाबरेल. आणि जस्ट अंधारामध्ये एकतर खड्डे तिथे खूप असायचे, म्हणजे डेव्हलप असा रस्ता नव्हता. जर त्यामध्ये जर आपण पडलो तर नेमकं तिघांना पण लागेल, परत भलतंच काहीतरी होईल. कारण काकाला माहित होतं की बाबा ही पोरं जर घाबरली, कारण त्यांच्या जिम्मेदारीवर मी घेऊन आलोय, तर पुढे काय झालं तर उगाच प्रॉब्लेम नको. मग मी त्याला म्हणलं गबस, त्याला गाडी चालू दे, पुढे गेल्यानंतर बघू आपण, काकाला बोलू काय बोलायचं ते. पण काकाला आम्ही तेव्हा शेवटपर्यंत सांगितलं नव्हतं की आम्हाला असं काहीतरी दिसलंय. तर काका आपला गाडी चालवतोय, पुढे आल्यानंतर एक असा टर्न आहे, त्या ब्रिज संपल्यानंतर असा एक टर्न आहे, तर तिकडे लाईटचा फक्त एकच पोल आहे. तेवढ्या भागामध्ये फक्त वरतीच एक लाईटचा पोल होता त्यावेळेला. तर काकाने ते, आणि तिथून रस्ता व्यवस्थित आहे, तर काकाने काय केलं, काकाने तिकडनं गाडी मग थोडीशी स्पीड घेतली गाडीची, नंतर तेव्हा लाईट चालू झाली. अच्छा. एमएटीची लाईट तेव्हा चालू झाली. मग तिथून ते आमच्या घरापर्यंत येईपर्यंत पूर्ण म्हणजे, आणि हां, आणखी काही नमूद करायचं होतं, तेव्हा थंडी आम्हाला वाजत होती जेव्हा ती बाई दिसली. हां, म्हणजे ओके. ती दिसली तेव्हा थंडी भरून आली होती, आम्हा दोघांना आलेली, आणि काकाला पण आली असणार होती, कारण आम्ही त्याला शेवटपर्यंत सांगितलं नव्हतं. ओके. तर पुढे आल्यानंतर आम्ही जेव्हा घरी आलो तेव्हा घरी आल्यानंतर मग रात्रीचे आम्हाला वाजले काहीतरी 11:30-12 वाजले होते, कारण ती गाडी चालू व्हायलाच खूप वेळ लागला होता ब्रिजवरती. घरी आलो, आजीने दार उघडलं, मग सगळे आम्ही घरात गेलो. आणि तोपर्यंत मग भाऊ मला विचारत होता, अरे काकाला बोलूया का आपण वगैरे. म्हटलं सोड, म्हटलं घरी आलोय, दमलोय आपण जे काय विषय असेल तो उद्या बघूया. म्हटलं आता शांत राहा, कोणाला काही बोलू नकोस, कारण तो पण घाबरलेला आणि थोडंसं अंग त्याचं गरम लागत होतं त्यावेळेला. ओके. कारण जे मी फ्रॅक्शन ऑफ सेकंड बघत होतो ना, त्याने ते स्पष्ट बघितलं, असं तर मला तो बोलत होता. अच्छा. की दादा मी ते बघितलं. म्हटलं ठीक आहे, म्हटलं जाऊ दे. आणि नंतर मग रात्र ते झोपलो वगैरे. परत सकाळी उठलो, आमचं जे काय फ्रेश व्हायचं ते आम्ही झालो. नंतर मग तो तर झोपूनच होता काका आमचा. नंतर आजी आमच्याकडे आली, म्हटली रात्री काय झालेलं का रे? म्हटलं काय नाही. म्हटलं नाही म्हणजे असं काय, म्हणजे वेगळं काय तुम्हाला जाणवलेलं का किंवा काय? तर भाऊ जो होता तो आधीच एकदम डोळे बिळे मोठे केले. म्हटलं आजीला कसं कळलं? तू बोलास का? म्हटलं आम्ही विचार काय केला, म्हटलं आम्ही झोपत आता उठलोय, फ्रेश वगैरे झालोय, कुठं विषय काढला नाही, आजीला कसं कळलं? तर मग आजीला आधी विचारलं की तुला कोणी काय बोललंय का, किंवा काय, तुला कसं काय कळलं? नाही, रात्री जेव्हा तुम्ही आला होता ना तेव्हा काका काय बोलला नाही. त्याचे डोळे काकाचे
ते जसे एकदम मोठे होतात ना, हा. बुबळे असे मोठे होतात ना, जसे डोळे जसे काय बाहेरच पडतील ओके. असे डोळे त्याचे झालेले बापरे. रात्री. मी म्हटलं असं, कारण ऑनेस्टली कारण गाडीतलं उतरल्यानंतर काकाला आम्ही बघितलंच होतं, तो डायरेक्ट ओके. घरातच गेला. हा. आम्ही कारण बाहेर आमच्या दोघांची चर्चा झाली होती, म्हटलं आम्ही जर वॉशरूम वगैरे करून येतो, म्हटलं चल. मग तेव्हा आमचा हा विषय झालेला, पण तोपर्यंत आम्ही काकाला बघितला नव्हता झोपेपर्यंत. आणि तेव्हा अच्छा. आम्हाला लक्षात आलं की जेव्हापासून आपण गाडीवर बसलोय आम्ही काकाचा फेस सुद्धा बघितला नव्हता हम्म. टिल घरात जाईपर्यंत. ओके. नंतर मग आजी म्हटली की अरे नाही, ते त्याचा असं घाबरलेला दिसत होता, झोपला, आता फुल त्याला ताप आलाय. अच्छा, काकांना पण ताप आला. काकाला पण ताप हा. आलेला, आम्हाला माहितच नाही, कारण आम्ही हा, हा. दुसरीकडे झोपलो आणि काका दुसऱ्या रूम मध्ये झोपायला गेलेला. हम्म. म्हटलं भरपूर ताप आलाय. नंतर काय झालं की मग ते डॉक्टर वगैरे नक्कीच केले, कारण सगळं ते आजी म्हटली की डॉक्टरला बोला. मग ते इंजेक्शन गोळ्या वगैरे झालं, थोडा ताप त्याचा कमी झाला. हम्म. नंतर मग काकाला आम्ही विचारलं की अरे काका काय एवढं ताप वगैरे आलेलं तुला. म्हटलं अरे आशू असं असं झालं. मी म्हटलं तुम्हाला दिसलेलं का. हम्म. तेव्हा माझ्या भावाने सांगितलं की हा दादा काका आम्हाला बाजूला असं बसलेलं दिसलेलं कुबड घालून. हम्म. तर म्हटलं तुम्हाला तिथं दिसलेलं. म्हटलं हो. मग त्यांनी मला विचारलं की आशू तुला दिसलेलं का. म्हटलं हा, म्हणजे मला फ्रॅक्शन ऑफ सेकंड दिसलेलं, पण हा म्हणतो म्हटल्यावर असेल काहीतरी तिकडे. नंतर मग आजी आली. आजी म्हणाली की तुम्ही लकी आहात की त्या वेळेला तुम्हाला म्हणजे असं काही इतकं हार्श झालं नाही, ओके. कारण तो रस्ता चांगला नाहीये रात्री यायला. अच्छा. हां. नंतर मग काकाला विचारलं की काका म्हटलं काय झालं, तू काय बघितलंस मला नक्की सांग. हम्म. अरे काय नाही म्हटलं, आपण जेव्हा ब्रिज सोडला आणि ते खाली जो पूल मी तुम्हाला बोललो होतो की एकच पूल त्या खाली होता, हम्म. काकाला त्याच्या खाली काहीतरी वेगळं दिसलं. ओके, म्हणजे वेगळी आकृती दिसली का. वेगळी आकृती दिसली ऍक्च्युली, अच्छा. काटाला अंगावर. नंतर मग काकाला म्हणलं नेमकं काय दिसलं तुला सांग. अरे तिथं तू खाली उभी होती, हा. साडी लाल साडी, हा. एक्झॅक्ट तुमच्या खाली लाल साडी, पूर्ण चेहरा असा झाकलेला, हात पूर्ण गुडघ्याच्या खाली गेलेले अच्छा. आणि पाय उलटे. ओके. म्हटलं तुला एवढं स्पष्ट दिसलं. म्हटलं हो एवढं स्पष्ट दिसलं. मी त्यावेळेला तुम्हाला बोललो नाही कारण तुम्ही घाबराल. हम्म. परत तुम्ही परत आणखीन काय, म्हणजे ऍक्च्युली आम्हाला तिघांना दिसलेलं, पण आम्ही एकमेकांना कोणालाच सांगितलं नाही का, कारण घाबरतील म्हणून. हम्म. तर झालं. नंतर आजी मला म्हटली की तिथे एकदा काय झालेलं की खूप आधी, इव्हन आमच्या जन्माच्या पण आधी, तर तिकडे जे आपल्या उन्हाळ्याच्या वेळेला ते ऊसाचे ट्रॅक्टर्स वगैरे जातात हम्म. कारखान्यात. तर त्या साईडला एक कारखाना आहे त्या रोडलाच. त्या रोडला कारखान्यासाठी जायला ना ते त्यावेळेला बैलगाड्या असायच्या, ट्रॅक्टर्स नाही. ओके. तर एकदा काय झालेलं की एक ओव्हरलोड गाडी जात होती त्या ब्रिजवरूनच. त्याच्या खाली जी ती गाडी पूर्णपणे ही झाली, म्हणजे इम्बॅलन्स होऊन एका साईडला कल्ली, म्हणजे खाली बैलगाडी पडली. पडली का खाली. हा? बैलगाडी खाली पडली. बैलगाडी खाली पडली आणि ओके. तिथे एक म्हातारी होती, ती त्याच्या खाली आली ओके. होती. ओके. असं म्हणजे आजीनं मला सांगितलं होतं. पण ती म्हणत होती की असा तिने कधी कोणाला त्रास नाही दिला, फक्त तिचं ती अस्तित्व दाखवते की बाबा इथं असं झालेलं. पण तिला काय असं मुक्ती वगैरे मिळाली नाही वाटतं त्यावेळेला, कारण ती म्हणतात ना की ते आय मीन आदिवासी जे असतात ते कामासाठी इथं आलेले असतात, हम्म. ते तसे ते इथे इमिग्रेट झाले होते. तर ओके. त्याप्रमाणेची ती बाई होती, त्याच्यामुळे ते तिचं काय ते म्हणतात ना की दहावं वगैरे जे करायचं असतं ते बहुतेक ते झालं नव्हतं. तर ती म्हणते की त्याने त्रास कोणाला दिला नाही, पण तिचे ते अस्तित्व दाखवते. अजूनपर्यंत कोणाला असा त्रास दिला नाही तिने. अच्छा. हां. मग त्यानंतर पण मग आजी म्हटली की परत असं जाऊ नका रात्रीचं किंवा काय. तर म्हटलं ठीक आहे, म्हणजे इथनं पुढे असं काही जाणार नाही आम्ही. तर आजी म्हटली की तुम्ही नॉनव्हेज एकतर तुम्ही खाऊन आला होता, त्यामध्ये ते तुम्हाला दिसणं म्हणजे खूपच थोडं डेंजर होतं, पण त्यात तुम्ही वाचलात. ते एक हे होतं, म्हणजे तुमच्यासाठी जरा एक चांगली गोष्ट होती. मग ती आजी म्हणाली की परत रात्रीचं तुम्ही तिथं जाऊ नका, असं काय असेल तर टायमावर घरी या. आता मग लेट नाईटपर्यंत होत असेल तर तिथेच थांबा, पण येऊ नका. बरोबर. तर असा तो एक किस्सा होता. तर त्याच्यानंतर पण माझं पुन्हा पण त्या रस्त्याने येणं जाणं चालूच होतं. पण त्यावेळेला असं काही जाणवलं नव्हतं मला. म्हणजे हा जो एक्सपिरियन्स होता, ज्या दिवशी आम्हाला जो एक्सपिरियन्स जेव्हा आला, तसा एक्सपिरियन्स परत आम्हाला जाणवला नाही. कारण त्यावेळेला बऱ्याच वेळेला मी त्या रस्त्याने येणं जाणं केलं, इव्हन एकटा पण गेलो. पण नंतर मग जेव्हा मला असं समजलं, तिथल्या म्हणजे गावकऱ्या लोकांकडून असं समजलं की तो जो रस्ता आहे तो त्यावेळेला दरोडेखोरांच्यासाठी एकदम तो पीक पॉईंट होता. म्हणजे जो रस्त्याने येणारे जाणारे जी लोक होते त्यांना ते लुटालुटी वगैरे त्यावेळेला ते करायचे. आणि त्याच्यानंतर मग हा किस्सा पण सांगण्यात आला की बऱ्याच लोकांना की ह्या बाईचा देखील अनुभव आलेला आहे. ओके. हां. तर अशा कथा तिथल्या बऱ्याच फेमस होत्या. पण ते लुटेरे जे लुटमार तिकडे व्हायची, ते लुटून काय तिकडे मारून टाकायचे. मारून टाकलं असे नाही, जस्ट एक म्हणजे लुटायचेच. असं काय खून वगैरे असा काय प्रकार घडला नव्हता. म्हणजे अजून तरी गावकऱ्याच्या सांगण्यात अजून ऐकण्यात नाही आलं मला. एवढंच कळालं की लुटमार वगैरे करून ते तिकडनं ते पसार व्हायचे.
ती पण ती खूप आधीची गोष्ट होती, लाईक 90sच्या दरम्यानची. कारण त्यावेळेला इतकं काय आणखीन काही डेव्हलपमेंट नव्हतीच गावाला त्यावेळेला. ओके. हां, तर आता ते रस्ते वगैरे झालेत, पोल्स झालेत, रस्ते जरा चांगले झालेत. इव्हन सगळ्यांकडे आता गाड्या आल्यात हम्म. साताऱ्यात, म्हणजे गावी गावी सुद्धा. त्यामुळे आता तो प्रकार सध्या थांबलाय तिकडे. त्यामुळे आता ते एकदम डीप अँड क्लीन आहे. कारण मी सुद्धा बऱ्याच वेळा तिकडे एकट्याने ट्रॅव्हल केलेलं आहे. ओके. सो हा एक माझा पहिला किस्सा होता. ओके. जे तू सांगितलं की तुला एक आकृती दिसली जी बसली होती, ती पांढऱ्या साडीमध्ये होती, हां, म्हणजे पांढरी साडीच व्हाईट असा अपीरन्स होता हां, त्याच्यामध्ये. अपीअरन्स व्हाईट असा आणि appearance होता. काकाला जे दिसलं ते रेड ती साडीमध्ये रेड होतं. साडीमध्ये दिसलं त्याला. ओके. तर मग त्यानंतर असंच काही फिगर तिथल्या लोकांना काय दिसले होते का त्याच्यानंतर, काय ऐकलेलं असं काही? हां, म्हणजे तेच मी आता जसं सांगितलं तसा इतर लोकांना त्याचा अनुभव आला होता. ओके. त्यांनी पण Like- सेम अनुभवलं होतं? हां, सेम अनुभव घेतला होता. त्यांना पूलच्या खाली ते दिसली होती. काय लोकांना अमावस्येच्या दिवशी पण असं म्हणतात की मागे असं तिने कोणाला तरी असं झपाटलं होतं वगैरे. अशा बऱ्याचशा गोष्टी आम्ही ऐकल्या होत्या त्यावेळेला. Okay. पण जेव्हा आम्ही स्वतःहून अनुभव घेतला तेव्हा मग आजीनं सांगितलं की बाबा तिथे आहे, तुम्ही वाचलात. ओके. त्या दिवशी अमावस्या वगैरे काय होती? नाही अमावस्या वगैरे असं काही नव्हतं त्यावेळेला. अच्छा. इव्हन जर तसं असतं तर आजीने आम्हाला सोडलं नसतं, कारण ती खूप अशी म्हणजे मानते. अमावस्या वगैरे काय असेल ती कोणाला जाऊनच देत नाही घराच्या बाहेर. जर जाताय तर व्यवस्थित काळजी घेऊनच जावा, नाहीतर रात्री लेट नाईट असेल तर तिथेच थांबा, पण येऊ नका. नाही, कारण चिकनचा किस्सा तर हा आपल्या पॉडकास्टवरती मी खूप लोकांकडून ऐकलाय की आपण ट्रॅव्हलिंगमध्ये चिकन कॅरी करत असू तर मग नेगेटिव्ह अटॅक करतात, अट्रॅक्ट करतात. अट्रॅक्ट करतात आणि अटॅक पण करतात. हो. चिकन किंवा नॉनव्हेज काय असेल गाडीमध्ये तर त्यांना तो भोग हवा असतो ऍक्च्युली. सो मे बी ट्रॅव्हल करत असताना आपण कुठेतरी एक जागा थांबतो ना जिकडे खायला वगैरे थांबतो, म्हणजे थोडंसं ते ठेवायचं असतं, ऑरस त्याला पाठलाग करतात. ते खाऊन झाल्यानंतर पण काय असं असेल तर मला माहिती नव्हतं, हा काय किस्सा असा घडला जो. अच्छा. बट चिकनच्या अवतीभोवती असे बरेच किस्से घडले. ऍक्च्युली ते नॉनव्हेज आम्ही खाल्ल्यामुळेच कदाचित आम्हाला ते अपीअरन्स झालं असावं असं मला देखील वाटतंय. अच्छा. हां, कारण बऱ्याच वेळेला आम्ही इथून साताऱ्याला देखील ट्रॅव्हलिंग करतो आम्ही, म्हणजे कारने किंवा कशाने, पण तेव्हा आम्ही काय असं कॅरी करत नाही. इव्हन माझे आजोबा जेव्हा हयात होते, ते आता नाही आहेत, तेव्हा ते देखील आम्हाला सांगायचे की खायला नेत आहे तर काहीतरी व्हेजच न्या, म्हणजे चपाती भाजी असे प्रकार न्या, पण कॅरी कुठलाच करायचा नाही डबा. ओके. नॉनव्हेज डबा कोणताच कॅरी करायचा नाही. इव्हन ऑफिसला जाताना पण कॅरी नाही करायचं. पण आता आजकाल ते त्याशिवाय म्हणजे कसं की आम्ही असे जनरेशनचे आहोत की आम्हाला ते थोडंसं लागतंच बाबा, आठवड्याला 2-3 वेळा ते लागतंच, ऑफिसमध्ये म्हणा किंवा कुठेही म्हणा. पण तेव्हा आम्ही ते घेऊन जातोच ऑफिसला. त्यामुळे काय असे किस्से आणखीन क्वचितच आता होतात. दुसरा कुठला किस्सा होता आपला? दुसरा असा किस्सा आहे माझ्या काकांबरोबरच घडलेला. तेच काका गावचे? तेच काका गावचे. अच्छा. आणि त्यांच्या ना डोळ्यात एक मोल आहे, राईट डोळ्यात एका साईडला त्यांचं मोल आहे. तर त्या आजीने माझी आजी आहे, चुलत आजी, तिने मला सांगितलं की आपल्या काकाला ते दिसतात पण त्याच्या जवळ येत नाही. ओके. हे खूप लहानपणापासून आम्ही ऐकतो. पण असं आहे का त्यांच्या डोळ्यात असं मोल आहे त्यांना? आहे मी स्वतः बघितलं. अच्छा. Yes. त्यांना भूत दिसतं? हो, दिसतात. ऍक्च्युली म्हणजे त्यांनीच सांगितलं होतं की काकाच्या डोळ्यात मोल आहे पण त्याच्या जवळ त्यांना दिसतात, पण त्यांच्या जवळ येत नाहीत. म्हणजे त्यांना असं काही त्रास वगैरे देत नाहीत, ते जस्ट त्यांना दिसतात की बाबा हे असं आहे. तर काकानीच मला हा किस्सा सांगितला होता की एकदा ते आणि आजोबा ते आम्ही म्हणजे असं शेतात खाली जाणं म्हणतो आम्ही, म्हणजे वावरात जात गेले होते असं उसाला काहीतरी पाणी वगैरे पाजायला. तर रात्रीचा गावची लाईटचा कसा प्रकार असतो की ते फेजमध्ये लाईट असते, म्हणजे सकाळी 6 ते दुपारी 12, ते दुपारी 12 ते संध्याकाळी 6, आणि एक आठवडा रात्री 12 ते सकाळी 6 वाजेपर्यंत. ओके. असा फेज असतो. तर तिकडच्या लोकांना मग त्या फेज प्रमाणे मग ते शेतामध्ये ते पाणी वगैरे म्हणा किंवा त्यांची काय कामं असतात ते करायला त्याप्रमाणेच त्यांना जावं लागायचं. तर एकदा काय झालेलं की लाईट आमची रात्रीची होती, 12 ते 6 सकाळी लाईट होती, तर रात्रीची लाईट होती. तर तेव्हा काका म्हटलं की आपण पाणी पाजायला वगैरे जाऊया. तेव्हा आम्ही नव्हतो, जस्ट त्यांनी ही कथा आम्हाला सांगितली होती, एक्सपिरियन्स त्यांनी शेअर केला होता. तर तेव्हा तो पण लहान होता, काहीतरी 12-13 वर्षाचा असेल तेव्हा. अच्छा. हां, तो माझ्यापेक्षा खूप जुनी आहे, म्हणजे माझ्यापेक्षा मोठा आहे तो ऍक्च्युली. 8-9 वर्ष मोठा आहे तो. त्याच्या पण तो 11 का 12 वर्षाचा होता आणि तो आजोबांसोबत खाली गेला होता पाणी वगैरे असं पाजण्यासाठी. तर आजोबांनी काय केलं, विहिरीची मोटर वगैरे चालू केली, पाणी शेतात सोडून दिलं. तरी तिथे कसं पांदाने पाणी द्यावं लागायचं, म्हणजे पांदी जी असते आपली, एक भरली की दुसरी, दुसरी भरली की तिसरी, सरी म्हणतात. तर त्या सरी त्यांनी अशा धरल्या होत्या. तर काकांना त्यांनी काय सांगितलं की तू पलीकडे जा, ती सरी भरून झाली की मला काहीतरी सिग्नल दे, म्हणजे अशी बॅटरी वगैरे अशी काहीतरी सिग्नल दे, म्हणजे मला समजेल की ही सरी भरली, मग दुसरी सरी मी सोडायला चालू करतो.
तर तो गेला, म्हणजे ठीक आहे मी जातो वगैरे. मग ते तिकडे गेले खाली. आजोबांनी सरी धरायला चालू केली. 2 साऱ्या झाल्यानंतर काकांना ॲक्च्युली काय वॉशरूमला आली असेल, लघवी वगैरे करायची होती त्यांना, तर ते गेले तिकडे साईडला. त्यांचं वॉशरूम वगैरे झालं आणि नंतर करत वॉशरूम वगैरे झाल्यानंतर जेव्हा त्यांनी असं वर बघितलं, तर ती वरती एक पिंपळाचं असं झाड होतं. त्या झाडावरती एक कोणतरी बाई अशी पूर्णपणे अशी बसली होती. अच्छा, पाय सोडून. पाय सोडून अशी खाली बसली होती आणि हात तिचे होते, ते हात पूर्णपणे जमिनीला लागत होते. वरून खाली जमीन. वरून खाली जमिनीला हात लागत होते, पण पाय तिचे वरती होते. ओके. काकांना ते कसं दिसलं डोंट नो. आधी मी विचारलं, "अगं तू नक्की सांगते हात होते की ते फांदी वगैरे तुला दिसल्या?" "अरे नाही, पूर्णपणे हात तिचे असे टेकलेले खाली." आणि ती अशी उडी मारायच्याच तयार होत होती. उडी मारून ओके. असं हां, अंगावर हां, द्यायच्या. म्हटलं, "ठीक आहे," म्हटलं, "म्हणजे नक्की आठवून सांग." म्हटलं, "नाही रे दादा, ते पूर्णपणे हातच होते तिचे. फांद्या-बिंद्या नव्हत्या." म्हटलं, "अच्छा ठीक आहे." मग त्यांनी काय केलं, मग ते जसं त्याने बघितलं तसा तो थोडा मागे फिरला. त्याने बघितलं व्यवस्थित बघितलं, की नक्की कोण आहे, हे काय आहे? कारण त्याने असं माझ्यासारखं फ्रॅक्शन नव्हतं झालं. त्याने स्पष्ट बघितलेलं ते. ओके. हां, पूर्ण म्हणजे केस अशी बांधली होती. म्हणजे बांधलेली केस होती आणि पांढरी साडी, पूर्णपणे हात असे टेकलेले. आणि ती तिला सांगत होती, "इकडे ये, माझ्याजवळ ये, माझ्याशी बोल." बापरे. आता त्याची तिथं वाचा बसली, कारण त्यावेळेला तो लहान होता. त्याने असं पहिल्यांदाच बघितलेलं. त्याला ओरडायलाच आलं नाही. तो पळत तसा आला आजोबांकडे त्याला म्हणजे असं म्हणतात ना, की वाचा बसते. म्हणजे असं तोंडाचा शब्द फुटत नाही. तसं का आजोबांसमोर तो बोलतोय, असा हात वर करत दाखवत होते. अरे म्हणजे तिथं काहीतरी आहे. मग आजोबांना काय समजलं नाही. म्हटलं, "काय दिसेल दाखव मला." मग ते आजोबा तिकडे घेऊन गेले. तर तेव्हा तिथं काय त्यांना दिसलं नाही. मग तेव्हा जरा ते रिलॅक्स झाले, पाणी वगैरे पिलं. म्हटलं, "काय झालं?" तर काका म्हटले, की "असं-असं इथं कोणतरी बसलेलं दिसलं मला." आणि म्हटलं, "अरे चल रे," म्हटलं, "रात्रीचा दिवस आहे, तुला झोप आली असेल." "अरे नाही," म्हटलं, "का बाबा," म्हणली, "मी पूर्णपणे बघत होतो. 5 मिनिटं मी ते बघत होतो. नेमकं काय बसलं तिकडे?" म्हटलं, "काय नाही," म्हटलं, "चल ते काय आपण सरी वगैरे धरूया." मग तेव्हा काका एवढा घाबरला, तो सरी धरायला त्यांच्यावर गेलाच, म्हणजे पलीकडे तो गेलाच नाही. ओके. शेवटपर्यंत आजोबांसोबतच थांबला. नंतर मग पुन्हा एकदा काही नाही, 10-15 मिनिटं गेली तशी, सगळं झालं. मग आजोबा काय म्हटले, की "तू इथं बस, मी मोटर वगैरे बंद करून येतो." काका तयार नव्हता. म्हटला, "नाही, मी तुमच्या बरोबरच येणार, मी एकटा थांबणार नाही." मग आजोबा गेले, ते मोटर वगैरे बंद केली. आणि आमच्या इथं कसं आहे, की जो ओढा मी सांगितला होता तुम्हाला, ओढा आहे असा. पलीकडे अशा जमिनी आहेत, मध्ये ओढा आहे, आणखीन बाजूला आमच्या जमिनी आहेत, म्हणजे ओके. शेती वगैरे अशा आहेत. आणि विहीर अशी ती मध्येच आहे, त्या ओढ्याच्या एका लागूनच आहे. तर आजोबांनी ते बंद केलं सगळं, जे मोटर वगैरे बंद होती, बंद केली. क्रॉस करून पुढे आले. पुढे आल्यानंतर ना तिकडनं आवाज आला, "अरे कुठे जाताय? अच्छा. अरे कुठे जाताय? थांबा, मला बोलायचं तुमच्या लोकांशी." तेव्हा आजोबांना सुद्धा त्या आवाज आला, बाईचा आवाज होता. बाईचा आवाज आला. आजोबा म्हटले, "कोण आवाज येते?" म्हटलं, "मी तुम्हाला बोललो ना, ती बाई बघा, ती समोरच उभी आहे आता. आता तर उभी आहे," म्हटलं. आता नॉर्मल अशी उभी दिसली त्यांना. ओके. म्हणजे ती बघा, काकाला ती परत उभी ती आहे. नॉर्मली उभी दिसली. नॉर्मली उभी दिसली तिला. म्हटलं, "ती बघा, हिलाच मी बघितलेलं." हां. मग जेव्हा आजोबांनी बघितलं, तेव्हा आजोबा पण पूर्णपणे घाबरले. म्हटले, "हे काहीतरी वेगळं दिसतंय. तू चल." आणि ती बाईची हाईट नाही म्हटली तरी 8-9 फुटापर्यंत दिसत होती. बापरे. 8-9 फुटाची ती बाई दिसत होती. मग काका जेव्हा म्हणतो, की मला अजूनही ती बाई तिथे दिसते. पण एकदा दोघा त्या बायकांना, म्हणजे जे शेती, म्हणजे ते ज्या बाया येतात, जे बाहेरगावाहून येतात, ते भांगलन वगैरे करायला किंवा ऊसतोडी वगैरे करायला, 1-2 लोकांना तिने झपाटलेलं सुद्धा. अच्छा. हां. तो काय होता किस्सा त्याचा सपाटल्याचा? हां, म्हणजे आता त्याच वेळेला झाला होता. जेव्हा जेव्हा ही बाई काकाला दिसली, दुसऱ्या दिवशी ह्या ज्या वावरात होते तेव्हा ऊसतोडीचं काम चालू झालेलं. तेव्हा बाहेरून पण काही बायका आल्या होत्या. तर काका परत पुन्हा गेलाच नाही खाली, कारण तेव्हा दिसलं. ते जो दिसला तर काका परत खाली गेलाच नाही. नंतर मग त्याला आजीनं सांगितलं, की तुझ्या, म्हणजे जे आमचे गुरुजी असतात, जे बघतात, ज्यांना आम्ही ते पत्रिका वगैरे दाखवतो, तर त्यांना एकदा भेटलो आम्ही. तर ते गुरुजी काय म्हटले, की ह्या मुलाच्या डोळ्यामध्ये मोल आहे, म्हणजे तो तीळ आहे. तर त्याला ह्या गोष्टी दिसणार, पण त्याला बाधा करणार नाहीत, म्हणजे त्याच्या जवळ त्या येणार नाहीत. इव्हन त्याच्यासोबत जरी कोणी असेल ना, त्याला देखील काही धोका नाही. ओके. हां, तर का, तर ते अजून रिझन आम्हाला आता आठवत नाही त्यावेळेला काय सांगितलं होतं. तर काका जेव्हा ते असं दिसतं, किंवा असा माणूस कोण सोबत असेल, तर त्याला ती हानी नाही पोहोचवणार, अच्छा. तसली शक्ती. ओके. आणि झालं असं, की परत काही दिवसांनी तिथे ऊसतोडीच्या ज्या बायका राहायला आल्या होत्या, जे तंबू वगैरे टाकून त्या राहत होत्या त्यावेळेला. तर तिथल्या एका बाईला रात्रीचं तिने धरलेलं वाटतं, त्याच बाईने. ओके. आणि धरलं म्हणजे कसं, की पूर्णपणे ती वेड्यासारखीच करायला लागली. म्हणजे जर खायला बसली, की एकदम खायची. तिला भान नसायचं, की बाबा किती खाते, किती नाही, किंवा काय. झोपून राहायचं ते एकदम झोपून राहायची. पण आणि उठली की म्हणायची, मला खायला पाहिजे.
अच्छा. मला खायला पाहिजे. तर ती म्हणते की मला माहीत नाही, मला खायला पाहिजे, मला जिवंत कोंबडी पाहिजे, मला हम्म. शेळी पाहिजे. तर तिथल्या ज्या म्हणजे तिच्या घरातले जेव्हा आलेले तेव्हा ते म्हटले की आता अशी वेगळी काही करायला लागली. कारण हम्म. ती म्हणजे ते म्हणायचे की आमच्यात कोणी असं नॉनव्हेज खात नाही हम्म. त्यांच्या घरात. ओके. म्हणजे ही कशी काय नॉनव्हेज वगैरे मागते. मग एकदा आम्ही तिला दिलं, म्हणजे जस्ट तिला इच्छा वगैरे झाली असेल म्हणून आम्ही तिला दिलं. पण नंतर एकदम ती हायपर व्हायला लागली. म्हणजे खूप खूप अग्रेसिव्ह व्हायला लागली. ते जेवण वेळेला की ताट अशी उचलून फेकून द्यायची. बापरे. अशा काही गोष्टी तेव्हा काकांनी मला सांगितलेल्या. आणि त्याच्यानंतर म्हणजे असं म्हणजे इतकं हायपर ह्या लेव्हलला गेलं, की ती बाई एकदम अंगावरचे कपडे सुद्धा काढून टाकायची. पूर्ण शेतात अशी फिरायची, पळायची ॲक्चुअली पूर्ण शेतात भर दुपारचं. मग ते कळालं, की बाबा तिला काहीतरी बाधा वगैरे झालेली आहे. तर नंतर मग ते काय गुरुजींना बोलवून मग त्यांचं काय ते सगळं करून तिला ते म्हणतात, की ते क्रियाक्रम काहीतरी केला. क्रियाक्रम वगैरे करून ते सगळं ते कमी केलं आणि मग त्यानंतर ते गेले तिकडून निघून. ओके. तेव्हा ती नॉर्मल झाली असे म्हणतात. पण त्याच्यानंतर काय झालं ते अजून मला कळालेलं नाहीये. ते काका म्हटलेलं, की ही तीच बाई होती जी मला दिसली होती. अच्छा. हां, नंतर मग ते गुरुजींनी पण ते चेक केलं. ते काय लिंबू वगैरे टाकून वगैरे ते चेक केलं. तर ते म्हटले, की इथं जी आहे ना ती अतृप्त आहे. म्हणजे इथं कशी आली ती अजून कोणालाच माहीत नव्हतं त्यावेळेला. ओके. अजून पण तिकडे असे किस्से होतात? नाही अजूनपर्यंत आता तरी नाही. नाही. ते एकदम जुना होता त्यावेळेला. पण हां. त्याच्यानंतर तरी नाही. त्याच्यानंतर नाही झाला कोणता किस्सा तो. ओके. ही हां. पण साताऱ्याचीच गोष्ट आहे? ही पण साताऱ्याची आमच्या शेतातली गोष्ट आहे ॲक्चुअली. अच्छा. हो. आपल्या पॉडकास्ट आपण जे एक शूट केलेला मागे आपल्या चॅनलवरती, तिथेच एक मे बी तू पाहिल्यास की नाही मला माहिती नाही. साताऱ्याची हडळ म्हणून हो, हो. कराडची पाहिलंय. हडळ. कराडची हडळ. कराडची येस. हडळ. त्यामध्ये पण असाच एक किस्सा आहे की तो जो आपला गेस्ट होता, तो ॲक्चुअली मित्राच्या गावी गेलेला ओके. आणि तिथे अचानकपणे त्याच्या मित्राच्या बहिणीचं तरी लग्न होतं नेक्स्ट डे. हं, हं. त्यांनी आदल्या दिवशी त्यांनी परफॉर्म वगैरे केलं होतं. मग सगळे लोक इम्प्रेस झाले होते कारण तो सिंगर होता. ओके. आणि नेक्स्ट डे सगळे लग्नाला गेले आणि हा शेतामध्ये गेलेला. आणि शेतामध्ये त्याला एक मुलगी दिसली, बाई दिसली अशी काहीतरी, जिने त्याला पूर्ण मॉलेस्ट केला. त्याला कळलंच नाही की काय माझ्यासोबत ओके. झालंय कसं. आणि जेव्हा तो उठला तेव्हा तो झाडाखाली होता. पूर्ण अंगावरती त्याच्या ओरबडल्याचे निशाण वगैरे होते, कपडे हो. फाटले होते. काही कळेच नाही. इकडे चावल्यासारखं निशाण होतं ओठांवरती. अच्छा. नंतर कळलं की तिला त्या मुलाला झपाटलं होतं तिथल्याच एका स्त्रीने. ओके. तर पुढे काय घडलं हे तुम्ही जर तुम्हाला बघायचं असेल तर नक्कीच तो पॉडकास्ट तुम्ही जाऊन बघू शकता. कराडची हडळ आपल्या चॅनलवरती आहे. पुढे अजून कोणता किस्सा होता? ॲक्चुअली मला आणखीन एक ॲड करायचं होतं त्यामध्ये. ह्या बाईला झपटण्यापूर्वी जेव्हा ते मी म्हणालो होतो, की का आजोबा ते मोटर वगैरे बंद करायला गेले होते. तर त्याच्या आधी काय झालेलं, की सरी जेव्हा काकांनी आजोबांनी जेव्हा सरी धरल्या होत्या ना, तेव्हा आजोबा जरा थकलेले. म्हणजे गावच्या माणसाचं कसं थोडी तंबाखू वगैरे त्यांना विरंगुळा तंबाखू वगैरे खातात. त्यावेळेला आजोबा आमचे तंबाखू वगैरे खायचे. तर ते तंबाखू खाताना ना एका झाडाखाली जस्ट एक रिलॅक्समध्ये बसले होते म्हणजे आणि बाजूला काका झोपला होता. त्याला झोप लागलेली. तर जेव्हा ते बसले होते मस्तपैकी आपले तंबाखू वगैरे खात होते. म्हटलं जरा 5-10 मिनिटं आराम करून नंतर परत आपलं जे काय काम असेल करूया चालू. तर ते खात असताना ना आजोबांना वरनं काहीतरी आवाज असा आला, शुकशुक असा काहीतरी आवाज आला. अच्छा. तेव्हा आजोबांनी काही लक्ष दिलं नाही. म्हटलं काय पक्षी वगैरे असेल, रात्रीचं बसले असतील, काहीतरी झालं असेल वरती. मग परत आजोबांना आवाज आला, काहीतरी शुकशुक करत आवाज घासल्यासारखा आवाज आला काहीतरी. नंतर मग म्हणून आजोबांनी जस्ट एक वर बघितलं. ते बॅटरी वगैरे त्यावेळेला ती मोठी बॅटरी असायची, स्टीलची बॅटरी. ती आजोबांनी जस्ट वर मारली. तेव्हा ती जी बाई होती ती त्यांना हवेत तिथे दिसत होती. सेम बाईजी काकाला सेम बाई जी काकाला दिसलेली. पण ती बसली नव्हती. जी जस्ट हवेत अशी तरंगत होती. अच्छा. असं आजोबा म्हणत होते. ते आजोबा म्हणतात मी बघतोय तरी हे नेमकं काय. पण तेव्हा जे आजोबांना पटलं की बाबा हा बोलत होता ते खरं बोलत होता. हे नंतर घडलेला हे किस्सा आहे. नंतर घडलं. अच्छा. येस. मग तोच आजोबा विचार करत होते की जवळ काय येत नव्हती. तेव्हा हे गुरुजींनी सांगितलेलं की याच्या त्या डोळ्यामध्ये मोल असल्यामुळे ही कोणाला अशी बाधा करत नाही. तेव्हा आजोबा देखील घाबरले होते. म्हणून ती जवळ येत नाही. म्हणून ती जवळ आली नव्हती त्यावेळेला. पण ती बाईला जे त्याच्यामुळे झपटलं कारण त्यावेळेला असा कोणी व्यक्ती त्यांच्याबरोबर नव्हता. त्यांच्या कळपामध्ये म्हणा किंवा त्यांच्या घरामध्ये. ते काकासोबत असल्यामुळे आजोबा आमचे जरा सेफ होते त्यावेळेला. येस. ते खाणं सोडून तिच्या काय वेगळ्या डिमांड्स नव्हत्या का? नाही दुसरं काही डिमांड्स नव्हत्या. जस्ट ती खायलाच मागायची की मला खायला द्या. अच्छा. मला कोंबडा पाहिजे, बकरी पाहिजे. इव्हन ती म्हणायची की मला माझ्याशी बोलायला ये, इथं बस, बोलायला ये. पण नेमकी ही कुठून आली होती अजून म्हणजे पत्ताच नाही लागत की नेमकं कुठनं आलेलं. सो ही स्टोरी जरा ह्याच्यामध्येच आहे, गुलदस्त्यातच आहे की ओके. ही कुठून आली असेल. पण त्यानंतर असा काही त्रास जाणवला नाही आम्हाला. इव्हन आम्ही पण सुट्टीमध्ये जेव्हा जायचो तेव्हा जस्ट एक म्हणजे दुपारीच जायचो. 11-12 वाजता जायचो. म्हणजे जे आमच्या घरात गुरं असायची त्यावेळेला शेळी, म्हशी वगैरे आमच्या होत्या त्यावेळेला.
त्यांना आणण्यासाठी आम्हाला चारा चारा वगैरे आणायचा दुपारचा, तो आमचा प्रोसेस असायची. ओके. त्या आणायला आम्ही जायचो. मग तेव्हा काका आम्हाला सांगायचे, बघ इथं असं आम्हाला बसलेलं दिसायचं, इथं या विहिरीजवळ आम्हाला ती दिसली. आम्ही पण लहान होतो, हा ठीक आहे चल काका म्हणतो तर आपलं ऐकून घेऊया. नंतर मग जेव्हा आम्ही हा एक्सपिरियन्स घेतला तेव्हा लक्षात आलं की काकाला बहुतेक ते दिसलं असणार, ते सुद्धा एक खरं असणार, ती एक खरी गोष्ट असणार. एक गोष्ट मी वाचली होती, मला पण आधी प्रश्न पडायचा की ही जी नेगेटिव्ह एनर्जी असते, एंटिटी असते, ते लोक असं नॉनव्हेज का मागतात किंवा जिवंत कोंबडा किंवा अशा काही वस्तू का डिमांड करतात. तर आधी मला वाटायचं की त्यांना ते खायचं असेल आणि भूक लागेल किंवा काहीतरी असं त्यांचं असेल. बट नंतर मला कळलं असं की त्यांना ते खायचं नसतं, त्यांचं जे रक्त असतं ना, हो. त्या रक्ताने त्यांना पॉवर मिळते, मग ते अजून उग्र होतात. अच्छा अच्छा. म्हणजे ह्युमन फ्लेश असू दे, माणसाचं म्हणजे मांस असू दे किंवा कुठल्याही प्राण्याचा मांस असू दे, ओके. त्याच्या रक्तातून त्यांना शक्ती मिळत असते. अच्छा. आणि ते जे रक्त असतं त्यांना ते हेल्प करतं की ह्या जगात वावरण्यासाठी. हो. जेव्हा तुम्ही ते प्रोव्हाइड करणं थांबवाल ना, मग त्याची ती पॉवर कमी कमी होत जाते. आपण म्हणतो की तुझ्या डिमांड्स मी पूर्ण करतो, इकडून जा. ती तिकडून जाईल, पण ती दुसऱ्या ठिकाणी जाऊन परत तेच डिमांड करेल. डिमांड करेल. करेक्ट. तिथे ती सायकल चालूच राहणार ते. राईट. मे बी तिकडून ती आता गेली असेल कुठेतरी, मे पण बी. भलत्या ठिकाणी जाऊन दुसऱ्या लोकांना अजून त्रास कदाचित. दिला असेल. हो. ॲक्च्युली खूप जुनी गोष्ट होती, त्यानंतर नाहीच ऐकलं मी. सो मे बी जसं असेल ती निघून मग गेली असेल. अजून कोणती गोष्ट होती पुढे? आणखीन एक गोष्ट होती, ती म्हणजे माझा एक दुसरा चुलत काका आहे आणि एक Okay. भाऊ आहे, त्याच्यासोबत घडली होती ही घटना. ते ॲक्च्युली असेच एका रात्री त्याच्या मामाच्या गावाला गेले होते. काहीतरी कामानिमित्तच गेलेले. ते सुद्धा गाव आमच्या इथून जवळपास 11-12 किलोमीटरवर असणार. अच्छा हां, तितकं अंतर असणार आणि तिथे ना एक खडीआई म्हणून एक आहे. अच्छा. खडीआईचं एक मंदिर आहे तिकडे त्या रूटला. आणि तिथे म्हणजे कसं तिथे देखील तो चोऱ्या माऱ्यांचा प्रकार जास्त असायचा. म्हणजे कोणी जात असेल तर लुटालूट वगैरे तिथे जास्त व्हायची. आणि तिथे ना म्हणजे असं हे नाही आहे, काय म्हणतात त्याला, सरळ रस्ता नाही आहे तो. जस्ट एक म्हणतात ना, की पांदी असतात जशा, म्हणजे दरी टाईप okay, वगैरे. okay. एकदम खोल दरी पण नाही, पण दरी टाईप असे ते असे रोड्स तिथे असायचे. म्हणजे बाजूने एक व्यवस्थित एक चांगला रोड गेलेला आहे. ओके. ही आता रिसेंटली 10 वर्षापूर्वीची घटना आहे. 2015-16ची घटना असेल. अच्छा. आता रिसेंटली झालेली. तर झालं असं की ते काहीतरी कामानिमित्त गेलेले आणि तिथे सेम त्यांनी नॉनव्हेज वगैरे खाल्लं. आता मामाच्या गावी जातो म्हटलं, थोडं पाहुणचार वगैरे त्यांचा झाला तिकडे. आणि रात्रीचे काहीतरी वाजलेत ना, 1 वाजला रिटर्न यायला. तर तेव्हा पण त्यांनी ऐकलं नाही की थांबा, नाहीतर काय काय गाव जवळच आहे, गेलो की 10-15 मिनिटात आम्ही पोहोचू, असं बोलून ते तिकडनं निघाले. आणि पुढे आल्यानंतर मग त्या दोघांना बाईकनेच ते गेले. बाईकमध्ये रस्त्यावर आल्यानंतर खडीआईच्या पुढे जो खडीआईचं मंदिर आहे त्याच्या पुढे आल्यानंतर त्या मावस भावाला राखाडी कलरचा ससा दिसला. ओके. तर त्याने सांगितलं, अरे दादा जरा थांब, ते बघ पुढे ससा दिसतोय आपल्याला, त्याला आपण पकडूया जरा. आता ह्या काकाला माहित होतं की भाई इथं काहीतरी जरा भलतंच आहे. तो त्याला समजावत होता की हे बघ इथं उतरू नको, हे काहीतरी वेगळं दिसतंय, वरनं इथं चोऱ्या माऱ्या होत आहेत, आपण Okay. आपल्या घरी जाऊया, दुसऱ्या दिवशी पाहिजे आपल्या इथे आपण ससे पकडू, तू उतरू नकोस. अरे काय नव्हतं, ये ना पुढे, काय एवढं जवळ तर ससा आहे, फक्त 5-6 फुटावर त्याला दिसत होता. ते म्हणजे काय समोरच आहे, आपण धरू ना त्याला. मग तो काय म्हटला की काही कर, पण मी गाडीवरून उतरणार नाही, मी गाडी चालूच ठेवेन, तू जा, तू बघ काय तुला करायचं तर, पण रस्त्याच्या पुढे जाऊ नको. तर काका गाडीवरच बसला, तो खाली उतरला अच्छा. आणि तो त्याच्यावर जस्ट एक पकडायला गेला असेल. तो जसा पुढे जायचा, तो ससा पुढे जाऊन सेम तसाच उभा राहायचा आणि त्याच्याकडे बघायचा. अच्छा. हां, सेम नेमका असं मान वगैरे कान बिन करून असं त्याकडे बघायचा. आता ह्याला वाटलं की हा जस्ट घाबरला असून पुढे गेला असेल. आणि गावाला मी ऐकलंय की सशाच्या डोळ्यावर तुम्ही एकदा बॅटरी मारली ना, ससा हिप्नोटाईज होतो. ओके. म्हणजे त्याला असं जस्ट एक तो प्रकाशाकडेच बघत असतो. इव्हन तुम्ही जोपर्यंत त्याला पकडत नाही ना, तर तो पण त्याला जाणवत नाही. अच्छा. असं मी ऐकलंय गावाला. आणि बऱ्याच वेळेला त्याने काय केलं, त्याने सशाच्या डोळ्यावर बॅटरी मारली. काका गाडीवरच होता, तो उतरलाच नाही खाली. जसा जसा तो पुढे जात होता, ससा तसा जास्त नाही, फक्त 5-10 फुटांवर जाऊनच उभा राहत होता. असा एकदम पण पुढे जात नव्हता तो. ओके. पण तोपर्यंत त्याला समजलं नाही की बाबा हे काहीतरी वेगळं दिसते, आपण माघारी फिरूया. तो काय माहिती त्याला काय झालं, तो जस्ट त्याच्या मागे मागे जायला लागला. आणि झालं असं की काका गाडीवर बसला होता, त्याला कळलं की हा आता पूर्णपणे आत गेलाय, तर आता गाडीवर तर उतरू शकत नाही. त्यानं गाडी डायरेक्ट पुढे टाकली, गाडी त्याच्या मागे घेतली. तो जवळजवळ नाही म्हटलं तरी 500-600 मीटर पुढे गेला होता. बापरे, एवढा पुढे गेला ना. म्हणजे म्हणून काकाच्या पण लक्षात नाही, काका म्हणजे काय माहिती त्याला पण काय झालं. तो मग त्याला कळलं की तो एवढा पुढे गेला, मग काकाने डायरेक्ट गाडी टाकली आतमध्ये. जसं मी तुम्हाला सांगितलं की जो आतला जो रस्ता आहे ते एकदम दरी टाईप आहे, म्हणजे तिथं टू व्हीलर जरी खाली गेली ते वरती चढताना खूप त्रास होतो. त्यावेळेला काकांची गाडी एकदम सरळ गेली
अच्छा. म्हणजे असं जाणवलंच नाही की दरीतनं वर काढतोय किंवा काय. काकाची गाडी डायरेक्ट सरळ गेली. हा. काकाला पण ते समजलं नाही. ओके. आणि पुढे गेल्यानंतर जेव्हा एकदम पुढे गेल्यानंतर जवळजवळ 1 ते 1.5 किलोमीटर हा खेळ चालू होता. 1 ते 1.5 किलोमीटर तो मावस भाऊ चाललाय पुढे, ससा पकडतो त्याला पण अजून इतकी हाव होती की पुढे गेल्यानंतर त्याला 2-3 ससे अजून दिसले. मग इथनं काकाने इथनं त्याला हॉर्न मारला. तेव्हा तो जरा भानावर आला. अरे तो म्हणतो, अरे बघ इथे 2-3 दिसत आहेत. अरे म्हटलं काही येडा-बिडा झालास का? म्हटलं चल माघारी. एवढं आता तुला समजत नाही काय? तू एवढा पळत आलास 1.5 किलोमीटर म्हटलं आत आलास तू. म्हटलं तो पण मग जरा टेन्शनमध्ये आला की हा आपण जरा खूप आत आलोय. इव्हन म्हणजे जिथं मामाचं घर होतं ना, म्हणतात की असं राऊंड मारून जर बघितलं ना, त्या गावाच्या पुढे ते गेलेले. ओके. त्या गावाच्या पण ते पुढे आलेले आणि एकदम आडवाटेला ते आलेले. आणि नंतर तिथे आल्यानंतर मग हा म्हटला, "अरे काय करायचं आता? जाऊया आपण माघारी चल." म्हटलं, "हां, चल माघारी जाऊया, बस गाडीवर." मग ते गाडीवर बसले. सशाचा विषय तिथेच सोडला आणि ससा जिथे ससा जो थांबलेला ना, तिथे एक इन्सिडन्स घडलेला. तो मी सांगतो पुढे काय झालेलं. तर काकाने काय केलं, त्याला गाडीवर बसवलं आणि गाडी पुन्हा एकदा मागे हे केली. वळवले. आता मागे जशी वळवली, तसं त्याला आता सरळ रस्ताच भेटत नाही. अच्छा. सरळ रस्ता भेटतच नाही. आता काय करायचं? तर हा म्हणतो, "अरे मग तू आलास कसा?" अरे मी म्हटलं तुला बघत बघत आलो आणि गाडी एकदम आपली सरळ आलेली. अरे मग हे खड्डे कुठले आले मग? दोघं पण शॉक. म्हटलं आता नालायका तुझ्यामुळे म्हटलं आता मी पण इथं अडकलोय. तर त्यावेळेला काकाने काय केलं, त्यावेळेला माझ्या काकाची सवय आहे, म्हणजे आमचा जो ग्रामदैवत आहे भरुबा, त्याचा अंगारा त्याच्या नेहमी पाकिटात असायचा. तर त्यानं काय केलं, गाडी बंद केली नाही. अंगारा घेतला, दोघांच्या डोक्यावर घासा लावला, गाडीवर असा थोडा हे केला. म्हटलं घे भैरवाचं नाव, चल म्हटलं आता काय होईल ते होईल. तर झालं असं की त्यांना गाडी जेव्हा खड्ड्यात टाकली त्यांनी, म्हणजे जशी परत रिटर्न घ्यायला गाडी त्यांनी टाकली, मागून तो मावस भाऊ धक्का मारतो रे, गाडी वर चढत नाहीये. अच्छा. बट इव्हन तो म्हणतोय की तू धक्का मार, गाडी बंद अजिबात करायची. गाडी बंद झाली की मग चालू करायला खूप त्रास होईल. तर त्यांनी जे 1.5 किलोमीटरचा प्रवास जो होता, तो काय जवळजवळ अर्धा तास त्यांना लागला आतमध्ये यायला. सेम त्यांना गाडी खाली काढून वर काढून गाडी येईपर्यंत जवळजवळ 3 तास लागले. बापरे. गाडी तोवर चालूच. गाडी त्याने बंदच केली नाही. पेट्रोल होतं गाडीमध्ये? पेट्रोल होतं गाडीमध्ये. ते एक नशीब चांगलं होतं त्याचं. गाडीमध्ये पेट्रोल होतं. गाडी जशी दरीत टाकायची, मागणार धक्का मारायचा, हा रेस वाढवायचा, गाडी तशीच वर यायची. ते करत करत रस्त्यावर आले. जवळजवळ 3 तास, म्हणजे रात्रीचे ते काहीतरी निघाले 11-11:30 निघाले असतील. तर पुढे हा इन्सिडन्स जवळजवळ त्यांना पहाटेचे 4 वाजले रस्त्यावर यायला. त्यावेळेला मग मोबाईलला त्यांना रेंज पण नव्हती. आय डोंट नो कसं काय अशा वेळेला रेंज कशा जातात त्यांच्या मोबाईलच्या. सो रस्त्यावर एकदा आले, त्याच्यानंतर गावच्या वेशीमध्ये आले. नंतर मग काकाने तिथं गाडी बंद केली, कारण बऱ्याच वेळेला ती गाडी चालू होती. गाडी बंद केली वेशीमध्ये एकदा आल्यानंतर. नंतर मग त्याला सांगितलं की तुला कळलं का तू काय केलंस? म्हटलं हां काय झालं मला समजच नाही. येताना आपण सरळ आलो, येताना असं. म्हटलं नाही, तिथं आणखीन एक इन्सिडेंट झालाय. तू थोडक्यात वाचलायस. अच्छा. म्हटलं काय तिथं काय झालं, कारण हे याला तेव्हा पण माहित नव्हतं. तर आमच्या काय झालेलं, जिथे लास्ट टाइम तो ससा स्पॉट झालेला, म्हणजे जिथे त्यानं ससाचा तो स्पॉट सोडलेला, त्या स्पॉटवर एका मुलाने आत्महत्या केली होती. ओके. आमच्याच गावातला होता. त्या मुलाने तिथं आत्महत्या केली होती. कशी केलेली का आत्महत्या? म्हणजे गळफास लावून वगैरे घेतला होता त्याने तिथे. झाडाला वगैरे? झाडाला वगैरे. त्याच झाडाच्या खाली तो ससा उभा होता. ओके. तेव्हा मग ते काकाला त्यावेळेला तो म्हणला, मला तेव्हा क्लिक झालं की हा ससा तिथं जाऊन उभा आहे जिथे त्या मुलाने फास घेतला होता. तो नेमका तू तिथंच चाललेलास. जर तिथं गेला असतास तर नेमकं तुझा एकतर पकडलं तरी असतं, नाहीतर मग पुढचा नंबर तुझा होता. थोडक्यात चकवा लागला परत येताना? थोडक्यात चकवा लागला त्यांना, खूप मोठा चकवा लागला. नंतर आधी वाटलं की जस्ट एक काही स्टोरी वगैरे असेल. म्हटलं काका म्हणले काय वगैरे फेकत बिकत असशील. ठीक आहे, पहिले 2 एक्सपिरियन्स मला पण सुद्धा आलेले, पण मी ते तेव्हा शेअर नव्हते केले कोणाशी. म्हटलं नाही तुला खोटं वाटते, चल मग आपण एकदा जाऊन बघून येऊया. एकदा सुट्टीवर गेलो होतो, तर असंच सकाळी 10-11च्या दरम्यान आम्ही सकाळी गेलो होतो. म्हटलं बघ या अशा खड्ड्यातनं आम्ही गाडी काढली. म्हटलं रात्रीचं तुम्हाला खरंच इथं सरळ रस्ता भेटला? म्हटलं हो, असं झालंय. स्ट्रेंज. खूप स्ट्रेंज. ॲक्च्युली मला पण खूप स्ट्रेंज होतं. मग तेव्हा जरा विश्वास बसायला लागला की बाबा ह्या गोष्टी अशा होत असतात. कारण जेव्हा मी पर्सनल एक्सपिरियन्स त्यावेळेला घेतला होता, तेव्हा मी सांगितलं की तेव्हा हा दुसरा काका होता माझा. तर तेव्हा सांगितलं अरे खरंच हे असं होतं. अशा वेळी आपण देवाचं नाव नाही ना तर काय करणार? आणि त्याचं डोकं एवढं चाललं की त्याने गाडी बंद केली नाही. म्हणतात की एकदा इंजिन चालू असेल तर अशा गोष्टी मोस्टली जवळ येत नाहीत, असं पण मी ऐकलेलं आहे. त्यामुळे त्याने गाडी बंदच केली नाही. इव्हन 4 तास गाडी चालू राहिली ते एकदम विशेष आहे.
कारण अशा वेळेला जर गाडी जर मध्ये काय झटका बिटका लागेल गाडी तर बंदच पडते. हम्म. तर मे बी काय देवाची कृपा होती म्हणून ती गाडी चालू राहिली असेल. त्यामुळे हे लोक जरा त्यातनं सर्व्हाइव्ह केलं ह्या लोकांनी. तेव्हापासून तो मावस भाऊ तर कधी रात्रीचा कुठेही येत नाही, कुठेच जात नाही. इव्हन गावची यात्रा वगैरे असेल तर सगळा म्हणजे ग्रुपमध्येच असणार, तिकडनं परत घरी येणार. तर ह्या गोष्टी तो आता सध्या त्याने फेस केल्यामुळे थोडासा सावध असतो अशा गोष्टीला. ओके. त्यामुळे तो शिकारीचा नाद पण त्याने सोडून दिलाय. अजून कोणती गोष्ट होती? तर आता जसा आजोबांचा माझे जे किस्से आता झाले, काका आणि आजोबांचे झाले होते, त्याचप्रमाणे माझ्या एका चुलत आजीचा सुद्धा एक किस्सा आहे, ओके. जो मला तिने आता रिसेंटली सांगितला होता. ओके. कारण गावी जेव्हा होतं तेव्हा मी जस्ट होतील तेवढे किस्से मी जरा जाणून घेतले, म्हणजे एक्सपिरियन्स जरा विचारला की तुम्हाला पण काय एक्सपिरियन्स आलाय का आजीला. तर म्हणजे हा मला एक आला होता. तर झालं असं होतं की लहानपणी तिच्या घरी असताना म्हणजे तिच्या माहेरी असताना ती लहानपणी असताना ती मुलांसोबत अशीच खेळत होती घराजवळ तिच्या. आणि घराजवळ एक सीताफळाचं एक झाड होतं तिच्या. सीताफळाच्या झाडावर तेव्हा जे खेळत होते तेव्हा आजी म्हटली की मी झाडावर चढले, जे सीताफळ असेल ते काढूया आपण, मी खाली फेकेन, तुम्ही असं जस्ट एक कॅच वगैरे करा. कारण त्यावेळेला ती जरा थोडीशी ही येते म्हणजे खमकी आहे जरा लहानपणापासून, डेंजर पण आहे थोडीशी. तर ती लहानपणी खेळताना मग ती चढली, सीताफळाच्या झाडावर चढली आणि एक एक सीताफळ तोडून ती आपली खाली फेकत होती तिच्या मैत्रिणीकडे. आणि मैत्रिणी अशा ते झोला वगैरे घालून ते झोला वगैरे पकडून ते पकडत होते, सीताफळ वगैरे घेत होते. तर जशी ती सीताफळ टाकत होती खाली, मुली सगळ्या बाजूला आहेत, झाडाच्या बाजूबाजूला आहेत, त्या असे झोला वगैरे पकडून उभे आहेत. जशी तिने एक सीताफळ तोडून जेव्हा खाली बघितलं तेव्हा तिला खाली ना जो झाडाचा बुंदा असतो तर झाडाच्या बुंद्याला पकडून एक पोरगी त्यांना अशी वर बघताना दिसली. ओके. पूर्ण म्हणजे ती मुलगी एकदम वेगळीच होती ना, त्यांची मैत्रीण होती का कोण होती ती, म्हणजे कशी एकदम विचित्र हसत होती तिच्याकडे बघून, म्हणजे एक सायको टाईप कसा असतो त्याप्रमाणे ती बघून तिला वर अशी हसत होती, म्हणजे अशी वर बघून हसत होती. आणि आजी पण अशी वरनं खाली बघते की ही कोण आहे. ते आजूबाजूवाले म्हणजे पकडून वाट बघतात की बाबा खाली फेक खाली फेक. वरनं ती बघून शॉक झाली की खाली पोरगी म्हणजे कुठली मुलगी आहे, कुठून आली आणि अशी का बघते. आणि प्रॉब्लेम असा होता की म्हणजे तिची किस्सा एकदम विचित्र होती, ना मोठी ना छोटी, जस्ट एक आपण म्हणतो ना की मध्ये आधी अशी कापलेले मध्ये टक्कल दिसतंय. ओके. म्हणजे आणि डोळे पण असे खाली डार्क सर्कल झालेत पूर्णपणे, आणि डोळे मेन म्हणजे ती बुबुळे पिवळे होते. अच्छा. हा ते मला सांगत होते, बुबुळे तिचे काळे होते, पिवळे बुबुळे होते, खाली डार्क सर्कल. आणि जशी ती हसायची ना दात एकदम तिचे तीक्ष्ण, जे माशांचे दात कसे असतात ते एकदम तीक्ष्ण, लाईक शार्प. शार्प, तसे त्याचे दात होते. आणि अशी जी जबडा पण हसत होती ना, जबडा तिचा जे नॉर्मल माणसाचा असतो ना त्यापेक्षा जास्त तिने हे केलेला, फसकडून ठेवलेला. आणि त्याच्यामुळे आजी खूप घाबरलेली. ती जशी हसत होती ना तशी हळूहळू तशी वर येत होती तिच्याकडे. अच्छा. खाली जी मुली आहेत त्यांना ती दिसत नाहीये. ती म्हणते पण अरे ही मुलगी कोण आहे, कशाला इथं आली, दिसते कशी. मुली ते म्हणतात की कोण कुठं, आम्हीच फक्त खाली उभं आहे, तू तोडून फेक ना खाली. आता ते लहानपणी त्यांना काय समजतं, तू फेक ना खाली. अरे नाही म्हटलं, ती वर येते, तिला पकडा कोणीतरी तिला. ते सगळे घाबरले, म्हणले ही अशी काय करायला लागली म्हटलं. मग ती एक जाऊन गेली, तिच्या आईला बोलवायला गेली की बाबा बघा ती अशी अशी करते. जशी ती आजी सांगत होती, जशी ती वर आली, थोडी वर आली ना, मी डायरेक्ट वरनं उडी मारली. बापरे. डायरेक्ट खाली उडी मारली. आणि मैत्रिणी आम्हाला अशा उचलतात, मी त्यांना पण अशी झटकलं, लगडत लगडत घरात गेली. आणि आईला सांगितलं की बघ अशी अशी मुलगी येते, ती बघ ती झाडावर बसली, बस मला अजून हसते, मला अजून बघून हसते ती माझ्याकडे बघून. नंतर मग ती आजी गेली, तिथं बघितलं, तिलाही काही असं जाणवलं नाही. नंतर म्हटलं की काय तुला दिसलं काय. अगं म्हटलं ती बघ ती मुलगी अजून तिथं बसली, ती बघते मला, माझ्याकडे येते ती. झाडावरच होती तिकडे, ती झाडावरच होती मुलगी. जशी तिनं उडी मारली ती तशी वर जाऊन बसली आणि जस्ट ती म्हणत होती की माझ्याकडे बघून हसत होती. पोरी पण घाबरल्या, म्हटलं ही, मला आधी वाटलं की नाटक करते, पण नाही. कारण ती जशी तिनं उडी मारली तसं मुलींना वाटलं की बाबा हिनं खरोखर उडी मारली, म्हटलं काहीतरी असणार नक्की. आणि तिच्याही यायला कळलं की बाबा हिनं उडी मारली, म्हटलं नक्कीच हिला काहीतरी दिसलं असणार. आणि त्यावेळेला आपली जुनी माणसं या गोष्टीवर जास्तच विश्वास ठेवायची त्यावेळेला. मग तिनं काय केलं की ते जसं तिला म्हणजे लागलं बिगलं तर तिला जस्ट हे केलं, लेप वगैरे लावला तिला. आणि तिकडे जाऊन मग ती काय जे बोलतात उतारा वगैरे काय असेल तो तिथं तिने ठेवला. 2 दिवस आजी माझी आजारी होती तेव्हा. ओके. 2 दिवस खूप आजारी पडलेली. इव्हन म्हणतात की ती उठली, ती म्हणली की मला हेच नव्हती, म्हणजे जागच यायची नाही. मी 2 दिवस नुसती झोपून होती, कोमामध्ये गेल्यासारखी. मग तिसऱ्या दिवशी मग ते डॉक्टर त्यावेळेला वैद्य वगैरे होते, त्यांनी काय लेप औषध वगैरे करून बिरून मग थोडीशी बरी झाली. मग ते
नजर काढणं वगैरे ते आजीचं चालूच होतं. तेव्हा मग ती कुठे बरी झाली, मग ते उतारा दिल्यानंतर मग पुन्हा कधी ती पोरगी दिसली नाही. नंतर मग ती आजीला विचारलं की अशी कोणती मुलगी होती का? तर ती म्हणालेली की आपल्या गावामध्ये एक म्हणजे सायको मुलगी होती. हम्म. म्हणजे अशीच गावात अशी फिरतात ना हम्म. त्या टाईपमध्ये तशी मुलगी होती. पण मध्येच ती कुठे गायब झाली माहीत नाही. लहान मुलगी होती. लहान मुलगी होती ती. तिचे आई वडील वगैरे त्याच्याच कोण? एजची. नाही ते त्याच्या आई-वडिलांचं म्हणजे इतकं काही मी विचारलं नाही तिला. अच्छा. त्यावेळेला ती म्हणत होती की अशी ती फिरायची, एक दिवशी ती गायब झाली. मे हा, बी हा. काय गॉड नोज काय वेगळं काय झालं असेल तिच्यासोबत, काय हम्म. अनहोनी झाली असेल. सो त्यामुळे नंतर मग ती बहुतेक त्या आजीला दिसली तेव्हा. ओके. ती नंतर मग पुन्हा मग ते गाववाल्याने मग परत काय ते केलं असेल, नंतर शोधाशोध वगैरे केली असेल, पण नंतर काय तिचा पत्ताच लागला नाही. हम्म. त्याच्यानंतर जी आजीला दिसली, त्याच्यानंतर उतारा वगैरे केला, परत मग ती तिलाही दिसली नाही. मे बी तिकडनं ती गेली पण असेल कदाचित. हम्म. हा एक किस्सा होता माझ्या आजीचा. अजून कुठल्या लहान मुलाला दिसली नाही ती नाही त्याच्यानंतर पण? त्याच्यानंतरही नाही. तेव्हा आजी म्हटली की परत दिसली पण असेल तर काय तिच्या आता लक्षात नाही, कारण खूप जुनी गोष्ट होती ती. ओके. नाही म्हटलं तरी 1960. आजीचं लहानपण म्हणजे तिचं लहानपण म्हणजे खूपच त्यावेळेला. आता तिच्या लक्षात पण नसेल कदाचित. 1960 पण 40s मध्ये खूप असेल. खूप आधीची गोष्ट होती. इव्हन ती म्हणत होती की त्याच्यानंतर पण झालं असेल, पण आता मग तिलाच ती कशी दिसली आणि तिनं जी उडी मारली तीच खूप मोठी म्हणजे खूप म्हणजे धाडस केलं तिनं मोठं. हम्म. इव्हन त्या खालच्या मुलींना ती मुलगी दिसत नव्हती. हां. तर ती आजी म्हटली की परत नाही माझ्या लक्षात की दिसली असेल किंवा काय. ही अशी ती घटना होती. अजून कोणती होती? अजून एक आता रिसेंटली घडलेला किस्सा आहे. आता एप्रिलमध्ये 2026ला जेव्हा मी गावी होतो. ओके. म्हणजे आमच्या घरामध्ये आमची फॅमिली खूप मोठी आहे गावाला. म्हणजे आपण वाडा टाईप म्हणतो ना, तसं आमचं गावाला घर आहे. जस्ट आजूबाजूलाच 5 अशी घरं आहेत आमची. आणि आमचे सिबलिंग्स इन्क्लुडिंग माझे जे काका वगैरे आहेत ते सुद्धा जेमतेम माझ्याच वयाचे आहेत. चुलत काका वगैरे जे असतात सिबलिंग्स. इव्हन माझ्या काकाची मुलं, आत्याची मुलं वगैरे असे सगळे आम्ही एकत्र गोतावळा, आमचा 16-17 जणांचा गोतावळा आहे ओके. गावाला आमचं. म्हणजे आम्ही एकत्र आलो की फुल आमची धमाल वगैरे असते. आणि आता रिसेंटली झालं असं की आता गावी यात्रेला आम्ही गेलो होतो. आणि आमचा जॉनर म्हणजे हॉरर जॉनर आमचा फेवरेट. की गावाला असं बसायचं सगळ्यांनी मिळून, शेकोटी करायची, भूताचे किस्से सांगायचे एकमेकांचे, काय एक्सपिरियन्स असेल तो शेअर करायचा. तर झालं असं की माझ्या आत्याचा मुलगा आमच्यासोबतच असतो. तर त्याने एकदा हा किस्सा तिथे सांगायला चालू केलेला की आपल्या घराच्या बाजूला एक ओढा आहे. त्या ओढ्याच्या जवळ एक कुठली तरी एक बाई आहे. ओके. तर त्याने एलॉबरेट व्यवस्थित केलं नाही, पण नंतर त्याने सांगितलं की तिथे एक बाई आहे, ती कुठून आली माहीत नाही, पण अमावस्येच्या दिवशी ती मोस्टली सगळ्यांना दिसते. अच्छा. आणि रस्ता असा तुम्ही सकाळी बघाल ना, एकदम नॉर्मल रस्ता आहे. म्हणजे सकाळी तुम्ही जाल तिथे एकटे गेला तरी तुम्हाला काय असं वाटणार नाही. इव्हन तिथं घरं सुद्धा आहेत. आणि रात्रीचं फक्त थोडं भयानक वाटतं तिकडे. जेव्हा आम्ही बघतो ना, लाईट असून सुद्धा आम्हाला डेअरिंग होत नाही तिथे एकट्याला जायची. ओके. अजून देखील. तर आम्ही असंच गप्पा वगैरे मारत होतो. तर रात्रीचे जेवण घेऊन आम्ही सगळे रोडवर असे बसलोय. इव्हन तिकडून जेमतेम 300-400 400 मीटरवर तो ओढा असेल. तर तिथंच बसलो आम्ही. गोष्टी वगैरे चालू आहेत आमच्या. हेच असे किस्से आम्ही शेअर करत होतो एकमेकांशी की असं झालं तसं झालं त्यावेळेला. आणि गप्पा मारता मारता आम्हाला कळलंच नाही, रात्रीचे काहीतरी 2:30 वाजलेले. आणि आमचा बोलता बोलता माझ्या मामाच्या मुलाला ना त्या ओढ्याजवळून असं काहीतरी व्हाईट शॅडो दिसली जाताना. आमचं लक्ष नव्हतं. तो म्हटलं की व्हाईट शॅडो तिकडे गेली. म्हटलं अरे दाजी, अरे मला आता तिकडे काहीतरी दिसलं जाताना. म्हटलं काय? अरे नाही, काहीतरी व्हाईट असं होतं, थोडंसं हायटेड होतं आणि जस्ट एक पास झाला आणि त्याच्या मागून 3 कुत्री पळाली. अरे म्हटलं कुत्रंच असेल ते. म्हटलं अरे मग वरनं कसं कुत्रं जाईल? कुत्रा आहे तर वरनं कसं जाईल? खालनंच जायला पाहिजे ना. म्हटलं नक्की सांग काय बघितलंस तू? आणि आम्ही जेव्हा ते गप्पा मारत होतो ना, तेव्हा आम्हाला लक्षात आलं की कुत्री खूप घुमतायत तिथे. अच्छा. खूप कुत्री म्हणजे आमच्या लक्षात नाही आलं ते. म्हणजे असं नॉर्मली जसे म्हणतात ना की टेरिटरीमध्ये गेले की ते एकमेकांवर भुंकतात वगैरे, तसं काहीतरी असेल त्यांचं. बघतोय तर ते कुत्री भुंकतायत आणि रडतायत. ओके. त्यावेळेला मग मला पण क्लिक झालं. म्हणजे अरे कुत्री मागापासून भुंकतायत, म्हणजे काहीतरी असणार तिकडे. कारण मला थोडा विश्वास त्यावेळेपर्यंत पूर्ण विश्वास झाला की बाबा ह्या अशा गोष्टी असतात. तर मी काय म्हणले, काम कर, दगड घ्या तिकडे फेक, म्हणजे कुत्री जरा लांब पळतील, म्हणजे रडणार बिडणार नाही. तर आम्ही तेच केलं, दगडी बिगडी मारली तिकडे, कुत्री जरा पांगवली इकडे तिकडे. परत थोड्या वेळानं 5-6 कुत्री एकदम आली त्याच ठिकाणी. आणि तो ओढा जो आहे ना, तो असा थोडासा असा राऊंड शेपमध्ये आहे. अच्छा. हां, म्हणजे असा थोडा राऊंड शेपमध्ये तो ओढा आहे. तर म्हणतात की ती एंटिटीच्या मागे ही कुत्री काहीतरी जात होती, भुंकत जात होती. कारण कुत्र्यांना ते सेन्स असतो
त्या लोकांना हम्म. म्हणजे ते दिसतात त्या तसल्या एंटिटीज. तर ती एंटिटी ना पूर्ण अशी राऊंड मारत होती. ते पण आम्हाला कसं कळलं की कुत्र्यांचा आवाज आम्हाला असा इको होत होता. म्हणजे इकडून चालू झालेला तो इथपर्यंत आम्हाला इको असा आवाज येत ओके होता ओके हां. राऊंड फिरून. मग आताचा मुलगा म्हणला, दाजी उठ आणि चला आता घरात जाऊया. हम्म, कारण तो रोड आहे ना, तो रोड आपण जिथं बसलोय ना हम्म, त्या रोडलाच लागून येणार आहे. बहुतेक तर इथं आली हम्म, तर म्हणलं आपल्याला थोडासा धोका आहे, आपल्याला धोका आहे. हम्म, म्हटलं मग ते जरा होते आमचे जेन्झीज असतात ना, म्हटलं, अरे दादा बस बघू काय होतं बघूया. अरे म्हटलं नको, म्हटलं रिस्क नको, चला म्हटलं जाऊया. 3 वाजलेत आता तसे पण. आणि तो काळ म्हणतात की ब्राह्ममुहूर्ताच्या आधीचा काळ त्यांच्यासाठी थोडासा टफ असतो, म्हणजे स्ट्रॉंग असतो बरोबर. त्या काळात. हम्म, म्हटलं चला जाऊया, घराजवळ बसू पाहिजे तर पशी बसून बघू, जर येत हम्म. असेल ना आपण तिथं बसून बघू. आणि त्यावेळेला ते माझा दुसरा चुलत भाऊ होता. तो म्हटला, ए बाबा चला घरी जाऊया, रिस्क नको घ्यायला. हम्म, आणि नेमकं काय झालेलं आहे की त्यामध्ये ना आमचा दुसरा एक चुलत भाऊ आहे. तो म्हणजे थोडासा तो जरा रावडी टाईप आहे, म्हणजे बिंदास तो, बघू काय होईल ते होईल, काय होईल ते होईल. पण नेमकं त्यावेळेला तो आजारी पडलेला. ओके. आणि तरी पण आमच्यामध्येच बसलेला तो, कारण ते आता सगळे बसलेत, जरा हम्म. गप्पा गोष्टी होत आहेत, आपलं मस्तपैकी होऊन जाईल, एन्जॉय वगैरे करू. नंतर म्हटलं की हा आजारी आहे, जर चुकून जर ह्याच्यावर परत काय बसलं ना, हम्म, मग आपल्याला काय खरं नाही, परत ते सुटेपर्यंत आपल्याला नाकीनं होतील, त्यापेक्षा आपण घरी जाऊया. मग आम्ही परत घरी आलो. घरी येऊन एका रूममध्ये आम्ही सगळे बसलो. हम्म, मग तेव्हा सांगितलं की अरे म्हणजे ज्या ओढ्याजवळ ज्याचं घर आहे ना, त्या घरातली माणसं सुद्धा बाहेर येत नाही अच्छा. त्या टायमाला. आपण कशाला रिस्क द्यायची, हम्म, नक्की तिथं आहे का. म्हटलं उद्या जाऊन आपण त्या घरातल्यांशी बोलूया, कारण ते घरातल्यांशी म्हणजे कसं त्या म्हणजे आमच्या मित्राचंच घर होतं ते ॲक्च्युली. हम्म, तर त्यामुळे बिंदास जाऊन आम्ही विचारू शकत होतो. तर ती एक रात्र आम्ही जाऊन दिली. आणि नंतर मग दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही गेलो त्याकडे आणि म्हटलं तर हे खरं आहे का, म्हटलं असं ओढा वगैरे. हम्म, म्हटलं हो खरं आहे. म्हटलं कशावरून तू बोलतोय. अरे म्हटलं रात्रीचं मी वॉशरूमसाठी उठलेलो, काहीतरी जास्त लेट पण नाही, 11:30-12 वाजता गेलो असेल मी बाहेर. हम्म. समोरच अशी उभी होती, लहान बाळ हातात घेऊन. ओके. लहान बाळ म्हणजे हां, बाळंतीण होती ती. हां. अच्छा म्हटलं बाळंतीण, आणि ती बाळंतीण म्हणतात की खूप डेंजर असते, एकदा झपटलं की हम्म, लवकर ती सुटत नाही. म्हणतात ठीक आहे, लहान बाळंतीण होती, तिनं मला बघितलेलं आणि मी पण तिला बघितलेलं. आणि मी 5 मिनटं जस्ट असं स्तब्ध होतो ना, मला हालता येत होतं ना काय होतं. म्हणजे झटका जसा पॅरालाइज म्हणतो ना आपण, म्हणजे स्लिपिंग पॅरालाइज पण आहे, तो जागा म्हणजे असा उभा होता. म्हटलं मला हालता सुद्धा येत नव्हतं, एवढं टफ होतं ते. म्हटलं मग तो काय केलंस मग तेव्हा, सुटलास कसा. अरे म्हटलं काय नाही, म्हटलं जरा नाव घेतलं देवाचं, ज्योतिबाचं वगैरे नाव वगैरे घेतलं, तेव्हा जरा मला थोडंसं सुटलं. आणि मी जे घरात पळालो ते परत एक दिवस मी आजारीच पडलो, कारण त्याने ते स्वतः पाहिलेलं ते. आणि आम्हाला पण विश्वास का बसला, कारण त्यावेळेला मी जे एक्सपिरियन्स तुम्हाला सांगितले ते मी स्वतः अनुभवलेले. म्हटलं हे सुद्धा आता हा बोलतो, म्हटलं खरंच असणार. रात्रीचं, आणि त्या रात्रीचं त्यावेळेला म्हणजे आहे थोडंसं, रात्रीचं तुम्ही त्या रोडकडे तुम्ही स्वतः बघाल ना, खूप ते डेंजर आहे बघायला सुद्धा. सकाळी काय तुम्हाला नाही वाटणार, पण रात्री इट्स व्हेरी हॉरेबल. थँक्यू सो मच आशुतोष. आज आपल्या शोवरती तू आलास आणि ॲक्च्युली मला मजा वाटली, गावच्या गोष्टी जुन्या ऐकायला मिळाल्यात आणि त्या पण इतक्या जुन्या असल्या की त्या फार रंजक वाटतात ऐकायला. तर तुम्हाला आपल्या शोवरती यायचं असेल तर कमेंट बॉक्स किंवा डिस्क्रिप्शनवर तुम्हाला एक लिंक सापडेल, तुम्हाला तो फॉर्म भरायचा, जेणेकरून तुम्हाला आपल्या शोवरती याची संधी मिळेल आणि तुमचे जे काही किस्से असतील ते तुम्हाला आमच्या शोमार्फत इतरांपर्यंत पोहोचवता येतील. धन्यवाद. खरं तर ऋषी साहेब, तुम्ही बोलवल्याबद्दल धन्यवाद. इवन यूट्यूबवर बरेचसे असे पॉडकास्ट आहेत ज्याच्यामध्ये हे असे किस्से वगैरे मला सांगता आले असते. बट आपला हा जो हॉरर कारभार चॅनल आहे, जेव्हापासून मी याला फॉलो करतोय, तर बघतात की जे आपले गेस्ट येत आहेत ते जेन्युइन आहेत असं मला वाटतं. जितके येतात ते जेन्युइनच वाटले मला. इवन मध्ये काही 2-3 पॉडकास्ट आपले व्हायरल झाले होते. इवन त्यांच्याशी पण मी कॉन्टॅक्ट केला होता, तर त्यांनी सांगितलं की एकदम रिअलवाले ते स्टोरीज आपण सांगतो. तर म्हणून म्हटलं की आपण एकदा आपल्याच पॉडकास्टला शेअर करावे. नाही, नक्कीच. आणि थँक्यू सो मच. अजून पण मला माहिती आहे की तुझ्याकडे अजून काही किस्से आहेत, ते आपण असेच, जर तुम्हाला हा किस्सा परत ऐकायचा असेल किंवा नवीन किस्से आशुतोषकडून ऐकायचे असतील तर खाली कमेंट करा, पार्ट 2 म्हणून आम्ही लगेचच तुमच्यासमोर एक नवीन एपिसोड घेऊन येऊ. धन्यवाद.